महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. चला पटकन समजून घेऊया. सगळ्या चर्चेला सुरुवात झालीये एका अशा दाव्याने ज्यामुळे राजकारण ढवळून निघालंय. या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधला कौटुंबिक वाद. तर मग येत्या निवडणुकीसाठी पवार कुटुंबातले हे दोन गट एकत्र येणार का? दोन्ही गटांचे नेते एकत्र बसले, 1.5 तास चर्चा झाली, पण काही ठरलं का? सगळ्यात मोठा पेच आहे जागा वाटपाचा. इथेच गाडी अडकलीये. फक्त जागाच नाही तर पक्षाचं चिन्ह कोणतं वापरायचं यावरूनही मोठा वाद आहे. आणि यावर अजित पवारांची प्रतिक्रिया? नो कमेंट्स. यावरूनच सगळं स्पष्ट होतंय. आता बघा, ही अस्थिरता फक्त राष्ट्रवादीत नाहीये तर सत्ताधारी महायुतीमध्येही आहे. पण थांबा, मुंबईत मात्र महायुतीच्या मोठ्या नेत्यांमध्ये डील पक्की झाली आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेत भाजप 140 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आणि त्यांचा मित्रपक्ष म्हणजे शिंदे गटाची शिवसेना उरलेल्या 87 जागा लढवेल. पण मुंबईत जे ठरलंय तसं चित्र राज्याच्या बाकीच्या भागात अजिबात नाहीये. अजित पवार गट नाराज आहे आणि म्हणूनच त्यांनी अनेक मोठ्या शहरांमध्ये वेगळं लढायचं ठरवलंय. आणि ही नाराजी फक्त अजित पवार गटातच नाही तर शिंदे गटातही आहे. उदाहरणार्थ, पुण्यात भाजपच्या ऑफरमुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगले संतापले आहेत. याचा अर्थ सरळ आहे, निवडणुका तोंडावर आहेत आणि सगळ्याच आघाड्यांमध्ये तणाव आहे. तर मग प्रश्न हा आहे की या सगळ्या राजकीय गोंधळाचा फायदा नक्की कोणाला होणार?